Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new lesson in a class of their own from standard 7. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयाचा इन अ क्लास ऑफ देअर ओन पार्ट 1 पाहणार आहोत. अतिशय सुंदर असा हा पाठ, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडित असलेला हा पाठ आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट द लेसन. We are a class of 60 girls and boys and we are all friends. आम्ही वर्गामध्ये एकूण 60 मुलं आणि मुली आहोत आणि आम्ही सगळे जण एकमेकांचे मित्र आहोत. Of course it's true that there are camps among us and sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. आणि हेही खरं आहे की आमच्यामध्ये सुद्धा काही कॅम्प आहेत, काही ग्रुप आहेत आणि समटाइम्स आणि काही वेळा आमच्यामध्ये सुद्धा भांडणं होतात, वाद होतात, मारामाऱ्या होतात, एव्हरीथिंग आणि सगळं काही होतं. बट व्हेन इट कम्स टू फेसिंग अदर्स, परंतु ज्या वेळेला आम्हाला इतरांना तोंड द्यायचं असतं, फेस करायचं असतं, इवन द टीचर्स वी आर ऑल वन. जे काही वेळा आम्हाला शिक्षकांना तोंड द्यायचं असतं त्यावेळी आम्ही सगळे एक असतो. वी फेस देम टुगेदर. आम्ही त्यांचा सामना एकत्रितपणे करतो. इफ यू सी अ होल क्लास बीइंग मेड टू मेक 3 राउंड ऑफ द स्कूल ग्राउंड और कॉपी 100 लाईन्स फ्रॉम द बुक ॲज अ पनिशमेंट. जर तुम्हाला शाळेच्या मैदानावरती एखादा वर्ग शाळेच्या मैदानाला 3 फेऱ्या मारताना दिसला किंवा पुस्तकामधून 100 ओळी लिखाण करताना दिसला तर इट इज मोस्ट प्रॉबब्ली अस, तर बहुधा तो वर्ग आमचाच असतो. बट वी डू नॉट टेल्स अबाउट एनी वन गर्ल ऑर बॉय. परंतु आम्ही काय करत नाही, कोणाचीही सहाडी करत नाही, मुलगा असू दे की मुलगी असू दे. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. आणि जी शिक्षा असते ती आम्ही संपूर्ण वर्ग स्वीकारतो. अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. आणि यावर्षी काय झालं बघा. वी वेअर यूज टू टीचर शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, शाबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क, not attending school regularly and all the other things that teachers worry about. आणि शिक्षकांना ज्या गोष्टीची काळजी वाटते म्हणजेच कोणत्या, तर पुअर मार्क्स, कमी मार्क्स असतील किंवा नीटनेटका होमवर्क न करणे किंवा इनकम्प्लीट होमवर्क करणे, अपूर्ण होमवर्क करणे, अपूर्ण गृहपाठ करणे व शाळेला नियमित न जाणे, या सर्वांबद्दल शिक्षक आम्हाला ओरडायचे. आणि आम्हाला आता या सगळ्यांची काय झाली होती, सवय झाली होती. बट वी डिडंट माइंड इट. परंतु आम्ही ते मनाला लावूनसुद्धा घेत नसत. इट मेड नो डिफरन्स टू अस. आमच्यामध्ये त्यामुळे काहीही फरक पडणार नव्हता. वी ऑल लाईक अवर क्लास द वे इट वॉज. आणि आमच्या सगळ्यांना आमचा वर्ग जसा आहे तसा खूप आवडायचा. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर स्कूल. आणि दुसऱ्या शब्दामध्ये सांगायला गेलं तर आम्हाला आमच्या वर्गाचा खूप खूप अभिमान वाटायचा. अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. आमच्या ज्या नवीन शिक्षिका होत्या देसाई मॅडम, शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. त्यांनासुद्धा आमच्या क्लासचा खूप खूप अभिमान वाटायचा. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. आणि पहिल्याच तासाला त्यांनी सांगितलं होतं की आय हॅव हिअर अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स. आणि मला तुमच्याबद्दल तुमच्या गेल्या वर्षीच्या शिक्षकांकडून ऐकायला मिळालेलं आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ यू. आणि मला तुमचा अभिमान वाटतो. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी. आणि एकता हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. आणि तुमची जी एकता आहे ती तुम्हाला कायमस्वरूपी अशीच ठेवायची आहे.
आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. आणि तुमचा वर्ग शिक्षक म्हणून मला खूप आनंद झालेला आहे. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल अस? आणि मॅडम आम्हाला काय म्हणायचे हे तुम्हाला लक्षात आले का? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. ते खूपच लक्षवेधक होतं. इट्स नेव्हर चिल्ड्रन. मॅडम कधीही आम्हाला मुलं म्हणून हाक मारायच्या नाही. इट्स ऑलवेज गर्ल्स बॉईज. त्या नेहमी आम्हाला मुलांनो. यू यंग पीपल ऑर माय डिअर ऑर यंग मॅन ऑर यंग लेडी. आणि त्याचबरोबर तरुण लोकांना, माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, यंग मॅन तरुण गृहस्थ व यंग लेडी तरुण बाईसाहेब, अशा प्रकारे मॅडम काय करायच्या, आम्हाला हाक मारायच्या. यू फील सो नाईस व्हेन शी सेज. आणि ज्यावेळी मॅडम म्हणायच्या की नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आणि ज्यावेळी मॅडम म्हणायच्या की या बाईसाहेब काय करणार आहेत, तर कसं करायचं हे आम्हाला सांगणार आहेत, त्यावेळी आम्हाला खूप छान वाटायचं. वी ऑल लाईक हर व्हेरी मच. वी ऑल लाईक हर व्हेरी मच. आणि आम्हाला मॅडम पण खूप खूप आवडायच्या. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. आणि लवकरच पहिल्या घटक चाचणीची वेळ झाली. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव अवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट. स्कोल्डिंग म्हणजे ओरडणे, पनिशमेंट म्हणजे शिक्षा. ओके. आणि युनिट टेस्ट झाल्यानंतर आम्ही सगळे तयार होतो. कशासाठी? तर शिक्षकांचा ओरडा खाण्यासाठी, त्यांची शिक्षा घेण्यासाठी ते रेडी होते. बट व्हेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स. परंतु ज्यावेळी मिसेस देसाई प्रगती पुस्तक घेऊन शाळेमध्ये वर्गामध्ये आल्या, शी डिडंट लुक अँग्री. त्यावेळेला त्या अजिबात रागवलेल्या दिसत नव्हत्या. शी वॉज रादर क्वाईट. त्या अतिशय शांत होत्या. शी स्माइल ॲज युज्युअल बट हर आईज डिडंट लुक हॅप्पी. आणि वर्गात आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्या हसल्या, परंतु जरी त्या हसल्या असल्या तरीसुद्धा त्यांचे डोळे काही आनंदी दिसत नव्हते. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. आणि त्यांनी सगळ्यांना काय केलं, प्रगती पुस्तक वाटले, निकाल वाटले. मेनी ऑफ अस हॅड फेल इन वन सब्जेक्ट ऑर द अदर्स. आणि आमच्यातील बरेच जण हे नापास झाले होते, फेल झाले होते एका किंवा दुसऱ्या विषयामध्ये. सम हॅड नॉट अपियर फॉर द टेस्ट. आणि काही विद्यार्थ्यांनी तर चाचणीच दिलेली नव्हती, पेपरच दिलेले नव्हते. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट. आणि फक्त फ्यू म्हणजेच फक्त काही विद्यार्थ्यांना काही विषयामध्ये चांगले मार्क्स मिळाले. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट. आणि काहीच विद्यार्थ्यांना सगळ्या विषयामध्ये चांगले मार्क्स मिळालेले होते. सो दॅट्स दॅट शी सेड आफ्टर हँडलिंग आउट ऑल द कार्ड्स. आणि सगळे कार्ड्स वाटल्यानंतर मॅडम फक्त सो दॅट्स दॅट इतकंच बोलल्या. सडनली हर आईज वेअर फिल विथ टीयर्स. आणि त्यांचे डोळे जे होते ते अश्रूंनी भरून गेले. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल. पण त्यांनी ते अश्रू ओघळू दिले नाही. ऑफकोर्स शी जस्ट ब्लिंक देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, आपल्या डोळ्यांची उघडझाप केली व त्या ब्लॅकबोर्डकडे, फळ्याकडे वळल्या. आर यू अँग्री विथ अस मॅडम? समवन आस्क. आणि कोणीतरी विचारलं, मॅडम तुम्हाला आमचा राग आलाय ना? नो, नॉट ॲट ऑल. नाही, राग आलेला नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनिमोर, सुष्मिता सेड इन लो अँड सॉफ्ट व्हॉइस. आणि सुष्मिता अतिशय हळू आणि मृदू आवाजात म्हणाली, पण मॅडम तुम्हाला आता आमचा अभिमान वाटत नाही, बरोबर ना मॅडम? नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. नो सुष्मिता. त्यावर मॅडम म्हणाल्या, नाही सुष्मिता, तुम्ही माझा वर्ग आहात. अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. आणि मला नेहमी असं वाटतं की मला तुमचा अभिमान वाटत राहावा. कम ऑन नाऊ लेट अस गो
बॅक टू आवर स्टडीज. आणि सोडून द्या तो विषय आणि आता आपल्याला पुन्हा अभ्यासाकडे वळायचे आहे. टेक आउट युअर बुक्स आणि तुमचे पुस्तके काढा. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक अबाउट धीज. आणि शाळा सुटल्यानंतर आम्ही सगळे विद्यार्थी याच्याबद्दल आमच्यामध्ये काय झाले, बोलणे झाले, या विषयावर बोलणे झाले. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड अस्मिता. आणि स्नेहलने विचारलं अस्मिताला की अस्मिता तुझ्या लक्षात आलं की देसाई मॅडम काय म्हणाल्या. शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मॅडम म्हणाल्या की मला नेहमी तुमचा अभिमान वाटावा असं वाटतं. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. त्या अशा म्हणाल्या नाही की मला तुमचा अभिमान वाटतो. व्हॉट डू यू एक्सपेक्ट. मग तुला काय वाटतं. आय सेड सो मेनी ऑफ अस फेल. तुझी काय अपेक्षा आहे. आपल्यातील बहुतेक जण तर नापास झालेले आहेत. अँड सो मेनी मिस द टेस्ट. आणि बऱ्याच जणांनी तर टेस्टच दिलेली नाही, पेपरच दिलेला नाही. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. आणि असा आपल्या वर्गाचा निकाल असताना मॅडमांना आपला अभिमान वाटत असेल अशी अपेक्षा तू कशी काय करू शकतेस. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या पाठाचा जो पहिला पाठ होता, या पाठाचा पार्ट 1 आज आपण पाहिलेला आहे. आय होप यू अंडरस्टँड इट. दुसरा पार्ट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.